नमस्कार. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या अनुषंगाने भारतातील सर्व शिक्षण पद्धतीमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आमूलाग्र बदल हे होत आहेत. याच बदलाच्या अनुषंगाने भारतातील उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये काही महत्त्वाचे बदल हे सध्या होत असल्याचे आपण पाहत आहोत. सप्टेंबर 2022 मध्येच युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन न्यू दिल्ली यांच्यामार्फत या देशातील उच्च शिक्षण संस्थांचे मल्टीडिसिप्लिनरी हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्समध्ये रूपांतर करण्याबाबतच्या तपशीलवार गाईडलाईन्स ह्या युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनने जारी केलेल्या आहेत, की ज्यामध्ये देशातील उच्च शिक्षण संस्थांच्यामध्ये सिंगल फॅकल्टी किंवा ड्युअल फॅकल्टी असणारी किंबहुना काही छोटी महाविद्यालये ही मोठ्या महाविद्यालयामध्ये, तसेच मल्टीडिसिप्लिनरी कॉलेजेस किंवा हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये रूपांतरित करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना त्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार देशातील सिंगल फॅकल्टी कॉलेजेस ही मल्टी फॅकल्टी कॉलेजेसमध्ये रूपांतरित करण्याबाबतचे विविध पर्याय किंवा ऑप्शन्स हे देण्यात आलेले आहेत, की ज्यामध्ये अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्समधील कोलॅबरेशन, ऑटोनॉमस डिग्री अवॉर्डिंग मल्टीडिसिप्लिनरी कॉलेजेस, क्लस्टर कॉलेजेस किंवा कॉन्स्टिट्यूएंट कॉलेजेस असे विविध प्रकारचे पर्याय यामध्ये देण्यात आलेले आहेत. हे सर्व बदल राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने हे होत आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये सूचित केल्याप्रमाणे या देशातील शिक्षण व्यवस्थेमध्ये अधिक मोठ्या प्रमाणात बदल करण्याचे अनेक वेगवेगळे पर्याय हे देण्यात आलेले आहेत. त्याच पर्यायांचा एक महत्त्वाचा भाग म्हणून प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस याबाबतच्या तपशीलवार गाईडलाईन्स युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनने नुकत्याच जारी केलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणजे काय, त्यांचा स्कोप ऑफ वर्क त्या ठिकाणी काय असेल, त्यांच्या ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतील आणि त्यांची नियुक्ती नेमकी कोणत्या पद्धतीने केली जाणार आहे याबाबतच्या गाईडलाईनची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. भारतातील नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये ज्या काही महत्त्वाच्या बाबी नमूद केलेल्या आहेत त्यामधील काही महत्त्वाचे त्या ठिकाणी बदल जर आपण पाहिले किंवा महत्त्वाचे त्याच्यामधल्या प्रोव्हिजन जर आपण पाहिल्या तर त्यामध्ये इंटिग्रेशन ऑफ व्होकेशनल एज्युकेशन विथ जनरल एज्युकेशन, स्ट्रेंथनिंग इंडस्ट्री अकॅडेमिया कोलॅबरेशन, स्किलिंग ऑफ यूथ ॲट ऑप्टिमम लेवल, प्रोफेशनल एक्सपर्टीज into the academic institution, real world practices and experiences to the students, या काही महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. या अनुषंगाने देशातील उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये प्रोफेशनल प्रॅक्टिसेसच्या बाबतची माहिती देणं, इंडस्ट्री आणि अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्स यांच्यामध्ये जे कोलॅबरेशन आहेत ते अधिक स्ट्रेंथन करणं, नवीन कोलॅबरेशन त्या ठिकाणी निर्माण करणं, की ज्याच्या माध्यमातून ज्या रिअल वर्ल्डमधल्या प्रॅक्टिसेस आहेत त्या प्रॅक्टिसबाबतची माहिती आणि त्याबाबतचं जे काही प्रॅक्टिकल नॉलेज आहे, स्किल्स आहेत, ते स्किल्स विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याच्या अनुषंगाने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा किंवा महत्त्वपूर्ण पाऊल युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनने उचललेला आहे. अर्थात यापूर्वीच युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनने प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसबाबतची एक नोटिफिकेशन त्या ठिकाणी काढलेली होती. मात्र हे प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस हे नेमके कोणत्या पद्धतीने नेमले जातील, त्याच्यासाठीच्या अटी आणि शर्ती काय असतील, त्यासाठीचे क्वालिफिकेशन्स काय असतील याबाबतची तपशीलवार माहिती ही देण्यात आलेली नव्हती. मात्र 30 सप्टेंबर 2022 रोजी अशा प्रकारच्या तपशीलवार गाईडलाईन्स या युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनने हे जारी केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एंटायर हायर एज्युकेशन सिस्टममध्ये सध्या अस्तित्वात असणाऱ्या जे काही पोस्ट आहेत किंवा त्या ठिकाणचं जे काही टीचरचं नॉमिनिक्लेचर आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं तर असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, प्रोफेसर, त्याचबरोबर त्या ठिकाणी इतर सिनियर प्रोफेसर यासारखे नॉमिनिक्लेचर त्या ठिकाणी अस्तित्वात होते. मात्र याच्यामध्ये एक न्यू कॅटेगरी ऑफ पोझिशन ही त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करण्यात आलेली आहे आणि ती त्या ठिकाणी प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस या नावाने त्या ठिकाणी
समाविष्ट करण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे नवीन कॅटेगरी ॲडिशन करण्याबाबतचे जे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत किंवा त्याचा पाठीमागचा जो काही महत्त्वाचा हेतू जो आहे तो हेतू जर आपण पाहिला तर या गाईडलाईन्समध्ये नमूद केल्याप्रमाणे की त्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे टू डेव्हलप कोर्सेस अँड करिक्युलम टू मीट इंडस्ट्री रिक्वायरमेंट्स अँड सोशल नीड्स, enable the higher education institute to work with industry experts on joint research project and for consultancy services, to bring the distinguished experts from the various fields, to enable the higher education institutions to formally associate with the persons of eminence, experiential learning and research, skilling, entrepreneurship and extension activities. अशा प्रकारची न्यू कॅटेगरी याच्यामध्ये इंट्रोड्यूस करण्यासाठीचा एक त्या ठिकाणी महत्त्वाचा दुवा म्हणून प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस ही न्यू कॅटेगरी याच्यामध्ये इंट्रोड्यूस करण्यात येत आहे की ज्यामध्ये शिक्षण संस्था आणि त्याचबरोबर उद्योग व्यवस्था त्याचबरोबर सोसायटी याच्यामधली जी काही गॅप आहे ती गॅप भरून काढणं, त्याच्यामध्ये स्ट्रॉंग कनेक्शन निर्माण करणं आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस किंवा करिक्युलम हा डिझाईन करणं, डेव्हलप करणं की याच्यासाठीचा एक महत्त्वाचा दुवा म्हणून प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस त्या ठिकाणी ही कॅटेगरी इंट्रोड्यूस करण्यात येत आहे. त्याचबरोबर अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्समधून जो काही संशोधन किंवा रिसर्च केलं जात आहे की याच्यामध्ये काही जॉईंट रिसर्च प्रोजेक्ट जे इंडस्ट्रीबरोबर त्या ठिकाणी या अकॅडमिक इन्स्टिट्यूशनने करावेत, वेगवेगळ्या प्रकारच्या कन्सल्टन्सी सर्व्हिसेस की त्या ठिकाणी यांच्या माध्यमातून द्याव्यात, त्याचबरोबर की त्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे एक्सपर्ट्स जे आहेत त्यांची उपलब्धता या अकॅडमिक इन्स्टिट्यूशनला व्हावी, जे काही त्या ठिकाणी तज्ज्ञ त्या ठिकाणी लोक आहेत अशा तज्ज्ञ लोकांचा उपयोग किंवा मार्गदर्शकांचा उपयोग या देशातील शिक्षण व्यवस्थांच्या माध्यमातून की त्या ठिकाणी विद्यार्थ्यापर्यंत त्यांचं नॉलेज, त्यांचे स्किल किंवा त्यांचे एक्सपर्टीज त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची ही एक वेगळी व्यवस्था आहे. त्याचबरोबर की विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी एक्सपेरिमेंटल लर्निंग किंवा इंटर्नशिप, ऑन दी जॉब ट्रेनिंग यासारख्या गोष्टीबरोबरच संशोधनासाठीची या उद्योग व्यवसाय क्षेत्रामधली संधी उपलब्ध करून देण्याचा हा एक वेगळा महत्त्वाचा प्रयोग आहे. त्याचबरोबर की विद्यार्थ्यांना स्किलिंग देण्यासाठी, स्किल ट्रेनिंग देण्याकरिता, त्यांच्यामध्ये उद्योजकता निर्माण करण्यासाठी, त्याचे एन्हान्समेंट करण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीज कॅरी आउट करण्यासाठी की या प्रकारची कॅटेगरी ही इंट्रोड्यूस करण्यात आलेली आहे. तर सर्वात महत्त्वाचा जो चर्चेचा विषय यापूर्वी सातत्याने त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमामधून आपण ऐकत होतो, पाहत होतो, तो म्हणजे की प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस ही कॅटेगरी त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करण्याचा युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनचा त्या ठिकाणी विचार आहे. परंतु प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिससाठीची एलिजिबिलिटी कंडिशन्स काय काय असतील की याबाबतची तपशीलवार माहिती आजपर्यंत उपलब्ध नव्हती. मात्र या गाईडलाईनच्या माध्यमातून प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिससाठीच्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया जे आहेत हे त्या ठिकाणी डिसाईड करण्यात आलेले आहेत. यानुसार त्यामध्ये जे काही एलिजिबिलिटी टर्म्स दिलेल्या आहेत त्या जर आपण पाहिल्या तर त्यामध्ये आपल्याला असं दिसतं, ए फॉर्मल अकॅडमिक क्वालिफिकेशन इज नॉट कन्सिडर्ड ॲज ए इसेन्शियल क्वालिफिकेशन फॉर दी अपॉइंटमेंट ऑफ प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा त्या ठिकाणी भाग आहे की जे त्या ठिकाणी युनिव्हर्सिटीज असतील, कॉलेजेस असतील की यामध्ये असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर किंवा प्रोफेसर या पदावरती नियुक्ती करण्यासाठी ज्या काही इसेन्शियल अकॅडमिक क्वालिफिकेशन्स आहेत की याची आवश्यकता की या प्रकारच्या प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसची अपॉइंटमेंट करण्यासाठी असणार नाही. म्हणजे त्याची काही त्या ठिकाणी अट ही याच्यामध्ये असलेली आपल्याला दिसणार नाही. म्हणजे त्यासाठी केवळ त्यांचा अनुभव हाच घटक त्या ठिकाणी महत्त्वाचा राहील अशा प्रकारे त्या ठिकाणी गाईडलाईन्स हे देण्यात आलेले आहेत. तर मग या अकॅडमिक क्वालिफिकेशन जर त्या ठिकाणी कन्सिडर केली जाणार नसेल तर त्या ठिकाणी की त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया जो राहतो तो म्हणजे डिस्टिंग्विश एक्सपर्ट्स हू हॅव मेड रिमार्केबल कॉन्ट्रीब्युशन इन देअर फील्ड. त्या त्या क्षेत्रामध्ये की ज्यांनी अत्यंत उल्लेखनीय असं कार्य केलेलं आहे, उल्लेखनीय भूमिका पार पाडलेली आहे की असे तज्ज्ञ एक्सपर्ट्स, दोज हू हॅव प्रूवन एक्सपर्टीज इन देअर स्पेसिफिक प्रोफेशन, त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांनी एक्सपर्टीज प्रूव्ह केलेली आहे असे लोक, किंवा रोल विथ ॲट लिस्ट 15 years ऑफ सर्व्हिस ऑर एक्सपिरियन्स प्रेफरेबली ॲट सिनियर लेवल. तर यामध्ये की त्या ठिकाणी दोन महत्त्वाच्या बाबी आहेत. दोज हू हॅव प्रूवन एक्सपर्टीज इन देअर स्पेसिफिक प्रोफेशन, त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांच्याकडे
प्रूव्ह केलेली की त्यांची जर एक्सपर्टीज असेल तर अशा व्यक्तीची नियुक्ती त्या ठिकाणी प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणून होऊ शकते. त्यानंतर त्याला ऑर म्हणून त्या ठिकाणी एक कंडिशन त्यामध्ये आपल्याला दिसते. जर त्यांच्याकडे अशी प्रूव्हन एक्सपर्टीज नसेल तर त्या ठिकाणी रोल विथ ॲटलिस्ट 15 इयर्स ऑफ सर्व्हिस ऑर एक्सपिरियन्स, जे सिनियर लेवलला की त्या व्यक्तीने किमान 15 वर्षे त्या ठिकाणी सेवा केलेली असली पाहिजे किंवा त्यांचा त्या क्षेत्रामधला एक्सपिरियन्स असला पाहिजे, ही अट त्याच्यामध्ये घालण्यात आलेली आहे. परंतु की याच्यामध्ये 2 पर्याय असल्यामुळे की त्या ठिकाणी 15 वर्षाचा सर्व्हिस किंवा एक्सपिरियन्स त्या ठिकाणी अपेक्षितच आहे असं यावरून आपल्याला दिसत नाही. कारण त्याच्यामधला पहिला पार्ट जो आहे तो म्हणजे दोज हू हॅव प्रूव्हन एक्सपर्टीज इन देअर स्पेसिफिक प्रोफेशन, यानुसार की त्या ठिकाणी आपण 15 वर्षापेक्षा कमी एक्सपिरियन्स असणाऱ्या व्यक्तीची देखील, तज्ज्ञ व्यक्तीची देखील आपण प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणून नियुक्ती करू शकतो. नेक्स्ट त्या ठिकाणी कंडिशन आहे, these experts will also exempted from the recruitment of publications and other eligibility criteria stipulated for the recruitment of faculty member at professor level. सध्या प्रोफेसर लेवलची नियुक्ती करत असताना की त्यांचे त्या ठिकाणी रिसर्च पब्लिकेशन, बुक्स, PhD गायडन्स यासारखे जे क्रायटेरियाज आहेत की हे क्रायटेरिया या ठिकाणी कन्सिडर केले जाणार नाहीत. त्याच्यासाठी हे काय असेल, एक्झम्पशन असेल. म्हणजे प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसकरिता रिसर्च पब्लिकेशनची अट असणार नाही, बुक्स पब्लिकेशनची अट असणार नाही, PhD गायडन्सची त्या ठिकाणी अट असणार नाही. या ज्या काही अटी आहेत की या इथे शिथिल करण्यात आलेल्या आहेत. परंतु त्या ठिकाणी एक अट त्यामध्ये अशी आहे की हावेवर दे शुड पजेस द स्किल्स टू कॅरी आउट देअर ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज स्पेसिफाईड बाय द हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स. परंतु त्यांच्याकडे की त्यांना देण्यात येणाऱ्या ज्या ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या कॅरी आउट करण्याची क्षमता आणि त्याचं स्किल हे त्यांच्याकडे असलं पाहिजे, ही मात्र अट त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. आणखीन एक महत्त्वाची बाब याच्यामध्ये आपल्याला दिसून येते, द नंबर ऑफ प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस इन एनी हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम should not exceed 10% of the sanctioned post in that particular higher educational institute. जे एका विशिष्ट शिक्षण संस्थेमध्ये, एका विशिष्ट हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट किंवा कॉलेजमध्ये सँक्शन असणाऱ्या पोस्टपेक्षा पैकी जास्तीत जास्त 10% आपण प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस या प्रकारे आपण त्या ठिकाणी नियुक्ती करू शकतो. कोणत्याही परिस्थितीमध्ये मंजूर स्टाफपैकी, मंजूर टीचिंग स्टाफपेक्षा 10%पेक्षा अधिक त्या ठिकाणी आपल्याला नियुक्ती करता येणार नाही. हा त्या ठिकाणी एलिजिबिलिटी क्रायटेरियाचा पार्ट त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. नेक्स्ट पार्ट त्या ठिकाणी येतो की त्यांचे ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज त्या ठिकाणी काय असतील. तर यामध्ये गाईडलाईनमध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांचे ज्या ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्यामध्ये पहिली त्या ठिकाणी त्यांची ड्युटी आहे, इन्व्हॉल्व इन द डेव्हलपमेंट अँड डिझायनिंग ऑफ द कोर्सेस अँड करिक्युलम. त्यांनी त्या संबंधित हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे कोर्सेस डेव्हलप करण्यासाठी, त्याचबरोबर करिक्युलम डेव्हलप करण्यासाठी त्यांचं ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट हे त्यामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे, ते अपेक्षित धरण्यात आलेलं आहे. इंट्रोड्यूस न्यू कोर्सेस अँड डिलिव्हर लेक्चर्स ॲज पर द इन्स्टिट्यूशनल पॉलिसी. त्या इन्स्टिट्यूशनच्या गरजेप्रमाणे, त्यांच्या पॉलिसीप्रमाणे नवीन विषय त्या ठिकाणी, नवीन कोर्सेस इंट्रोड्यूस करणं, त्याबाबतची आवश्यक असणारी लेक्चर्स डिलिव्हर करणं ही त्यांची त्या ठिकाणी ड्युटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी असेल. नेक्स्ट इज टू एनकरेज स्टुडंट्स इन इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप प्रोजेक्ट्स अँड प्रोव्हाइड नेसेसरी मेंटरशिप फॉर दीज ॲक्टिव्हिटीज. या प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसची आणखीन एक महत्त्वाची जबाबदारी जी असेल ते म्हणजे स्टुडंटच्यामध्ये नवोपक्रमशीलता जागृत करणं, त्याला प्रमोट करणं, उद्योजकतेच्या बाबत त्यांना त्या ठिकाणी प्रकल्प देणं, त्यासाठी त्यांना एनकरेज करणं आणि त्याची मेंटरशिप स्वीकारणं ही एक महत्त्वाची त्यांची जबाबदारी असेल. टू फोकस ऑन इन्हान्स्ड इंडस्ट्री अकॅडमिया कोलॅबरेशन्स. ते यामध्ये की या प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसची महत्त्वाची जबाबदारी असेल की इंडस्ट्री आणि अकॅडमिक इन्स्टिट्यूशनमध्ये अधिक चांगल्या प्रमाणात कोलॅबरेशन्स होतील, कोलॅबरेटिव्ह ॲक्टिव्हिटीज त्यामध्ये होतील. मग त्यामध्ये वर्कशॉप्स असतील, सेमिनार्स असतील, स्पेशल लेक्चर्स असतील, ट्रेनिंग प्रोग्राम असतील की ते जॉईंट कोलॅबरेशनमध्ये त्या ठिकाणी हे घेणं याच्यामध्ये अपेक्षित असणार आहे. आणि आणखीन एक जबाबदारी त्यामध्ये आपल्याला दिसते ती म्हणजे
carry out joint research project and consultancy services in collaboration with regular faculty member of the higher education institute. की सध्याच्या परिस्थितीमध्ये या देशामध्ये कोलॅबरेटिव्ह रिसर्च आणि कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये या हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट किंवा त्या ठिकाणी कॉलेजेस हे मागे असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. आणि ही गॅप भरून काढण्यासाठी निश्चितपणे प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस ही नवीन कॅटेगरी जी आहे ती उपयुक्त ठरेल अशा प्रकारची आशा ठेवायला काही हरकत नाही. कारण यामध्ये जॉईंट रिसर्च प्रोजेक्ट त्यांनी कॅरी आउट करायचे आहेत, कन्सल्टन्सी सर्व्हिसेस त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचे आहेत आणि त्याच्यासाठी रेग्युलर जी फॅकल्टी आहे त्यांची इन्व्हॉल्वमेंट देखील त्यामध्ये घेणं हे अपेक्षित ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे याचा उपयोग निश्चितपणे की त्या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंटसाठी असेल, करिक्युलम डेव्हलपमेंटसाठी असेल, इंडस्ट्री अकॅडमी कॉलॅबरेशनसाठी असेल, वेगवेगळे वर्कशॉप, सेमिनार, गेस्ट लेक्चर की ट्रेनिंग प्रोग्राम कंडक्ट करण्यासाठी असेल किंवा जॉईंट रिसर्च प्रोजेक्ट्स असतील किंवा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस असेल की या देण्यासाठी निश्चितपणे याचा उपयोग हा होऊ शकतो. अर्थात प्रत्यक्षात की हे मॉडेल त्या ठिकाणी एक्झिक्यूट झाल्यानंतरच त्यामध्ये येणाऱ्या अडचणी किंवा त्यामध्ये येणारे प्रॉब्लेम्स देखील आपल्याला लक्षात येतील. परंतु याचे ऑब्जेक्टिव्स, ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज जर आपण त्या ठिकाणी पाहिल्या तर प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस याचा निश्चितपणे उपयोग हे देशातील शिक्षण व्यवस्थेमध्ये काही प्रमाणात सुधारणा करण्याच्या दृष्टीने हे होऊ शकते. दुसरे काही जनरल कंडिशन्स या गाईडलाईनमध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्या जर त्या ठिकाणी आपण पाहिल्या तर यामध्ये आपल्याला दिसेल की जनरल कंडिशनमधला पहिला क्लॉज आहे, द एंगेजमेंट ऑफ द प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस विल बी फॉर फिक्स टर्म. म्हणजे त्यांची टर्म जी असेल ती त्या ठिकाणी फिक्स असणार आहे, त्या फिक्स टर्मसाठीच त्यांची नियुक्ती असेल. द एंगेजमेंट मे बी इनिशियली फॉर अप टू 1 year. कारण हा एक नवीन प्रकार आहे, नवीन कॅटेगरी आहे. त्याच्या एक्झिक्युशनमध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी किंवा त्याच्यामध्ये अपेक्षित असणारे बदल हे तपासण्याकरिता कदाचित अशा प्रकारची जी अपॉइंटमेंट आहे ती इनिशियल स्टेजला ही त्या ठिकाणी 1 वर्षापर्यंत करता येऊ शकते. परंतु त्या ठिकाणी त्यांचा टेन्युअर जो फिक्स करण्यात आलेला आहे, द टेन्युअर ऑफ द प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस शुड नॉट बी मोर दॅन 3 years प्लस 1 year एक्सटेन्शन. तर याच्यामध्ये 3 वर्षापर्यंत त्या ठिकाणी आपण अपॉइंटमेंट देऊ शकतो. काही स्पेशल केसमध्ये की त्या ठिकाणी एक्सपर्टच्या सजेशननुसार 1 वर्षापर्यंत एक्सटेन्शन आपल्याला देता येऊ शकतं. असा जर आपण विचार केला तर एक प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस एका पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटमध्ये 4 वर्षापेक्षा जास्त वर्ष काम करणार नाही. म्हणजे त्यांचा टेन्युअर 3 + 1 year इतकाच त्या ठिकाणी असणार आहे. एक्सटेन्शन देण्याकरिता की त्या ठिकाणी काही महत्त्वाच्या अटी शर्ती त्याच्यामध्ये घातल्या जातील. त्याच्यासाठीची स्पेसिफिक असेसमेंट प्रोसेस जी असेल ती त्या ठिकाणी त्या हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट काय करू शकतात, डिवाइस करू शकतात, डेव्हलप करू शकतात, की ज्यामध्ये की त्यांच्या पॉलिसीनुसार, इन्स्टिट्यूशनच्या एक्सपेक्टेशननुसार ते काम केलं जातं की नाही. मग त्यामध्ये एक जॉईंट रिसर्च असतील, कोलॅबरेटिव्ह ॲक्टिव्हिटीज असतील, कन्सल्टन्सी प्रोजेक्ट असतील, स्किल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट असतील की याच्यामधला त्यांचा परफॉर्मन्स हा त्या ठिकाणी या असेसमेंट प्रोसेसच्या माध्यमातून तपासला जाईल. आणि हे तपासल्यानंतर जर सॅटिस्फाईड असेल तर त्यांना 1 वर्षाचं एक्सटेन्शन त्या ठिकाणी दिलं जाऊ शकतं. परंतु असा त्यांचा टोटल टेन्युअर हा कोणत्याही परिस्थितीमध्ये 4 वर्षापेक्षा जास्त असणार नाही. द नेक्स्ट प्रोव्हिजन इज द एंगेजमेंट ऑफ प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस विल बी एक्सक्लुझिव्ह ऑफ द सँक्शन पोस्ट ऑफ द युनिव्हर्सिटी अँड कॉलेज. इट विल नॉट अफेक्ट द नंबर ऑफ सँक्शन पोस्ट अँड द रिक्रुटमेंट ऑफ रेग्युलर फॅकल्टी मेंबर्स. ही एक अत्यंत महत्त्वाची तरतूद याच्यामध्ये करण्यात आलेली आहे की जरी त्या ठिकाणी सँक्शन पोस्टच्या 10% प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसच्या पोस्ट अपॉइंट करण्याची परवानगी यानुसार प्राप्त झालेली असली तरी ही जी पोस्ट आहे प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस, ही जी पोस्ट आहे ती त्या ठिकाणी एक्झिस्टिंग सँक्शन पोस्टपेक्षा एक्सक्लुझिव्ह असतील. म्हणजे त्या ठिकाणी त्यांचा समावेश सँक्शन पोस्टमध्ये करण्यात येणार नाही. किंबहुना एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जर 100 सँक्शन पोस्ट असतील तर त्याच्या ॲडिशन टू दॅट 10% म्हणजे 10 त्या ठिकाणी प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस आपल्याला नेमता येऊ शकतील. याचा अर्थ असा होणार नाही की सँक्शन पोस्टमधल्या 10 पोस्ट त्या ठिकाणी प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसने ॲक्युपाय केल्या असं त्या ठिकाणी घडणार नाही. याचाच अर्थ त्या ठिकाणी त्यांनी याच्यामध्ये देण्यात आलेला आहे तो म्हणजे इट विल नॉट अफेक्ट द नंबर ऑफ सँक्शन पोस्ट
अँड द रिक्रुटमेंट ऑफ रेग्युलर फॅकल्टी मेंबर. हा एक महत्त्वाचा भाग आहे की याच्याबाबत खूप सारे कन्फ्युजन्स यापूर्वी होते आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्याच्यावरती खूप सारी उलट सुलट चर्चा यामध्ये आपण पाहत होतो. मात्र या गाईडलाईननुसार हे क्लिअर करण्यात आलेलं आहे की याचा परिणाम एक्झिस्टिंग सँक्शन पोस्ट जे आहेत की त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीनं होणार नाही. प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस इज नॉट ओपन फॉर दोज इन टीचिंग प्रोफेशन अँड सर्विंग ऑर रिटायर्ड. तर ह्या ज्या पोस्ट आहेत ह्या कोणत्याही परिस्थितीमध्ये टीचिंग प्रोफेशनमध्ये असणाऱ्या किंवा त्यामधून रिटायर झालेल्या व्यक्तीला देता येणार नाहीत. म्हणजे इथे रिस्ट्रिक्ट करण्यात आलेलं आहे की इथे फक्त इंडस्ट्री, ट्रेड, ॲग्रिकल्चर यासारख्या सेक्टरमध्ये ज्यांची एक्सपर्टीज आहेत आणि जे टीचिंग प्रोफेशनमध्ये नव्हते किंवा नाहीत अशाच व्यक्तींच्यासाठी की त्या ठिकाणी या प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसचं पद हे निर्माण करण्यात आलेलं आहे. ही एक मोठी रिस्ट्रिक्शन याच्यामध्ये ठेवण्यात आलेली आहे. नेक्स्ट पॉईंट इज कॅटेगरीज ऑफ एंगेजमेंट. यामध्ये 3 प्रकारचे त्या ठिकाणी कॅटेगरीज करण्यात आलेले आहेत. कॅटेगरी ए, कॅटेगरी बी अँड कॅटेगरी सी. कॅटेगरी ए मध्ये प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस फंडेड बाय इंडस्ट्रीज. यामध्ये ज्या इंडस्ट्रीबरोबर आपण कोलॅबरेशन करणार आहोत की त्या इंडस्ट्रीकडून अशा प्रकारची एक्सपर्ट जो आहे की तो त्या ठिकाणी प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणून हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये हा त्या ठिकाणी नेमला जाईल किंवा त्यांना त्या ठिकाणी प्रमोट केलं जाईल. त्यांचं टोटल रेम्युनरेशन हे त्या ठिकाणी इंडस्ट्रीकडून त्यांच्या नॉर्म्सनुसार त्यांच्याकडून दिलं जाणार आहे. याचं कुठल्याही प्रकारचं फायनान्शियल बर्डन हे त्या ठिकाणी हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटवरती असणार नाही. किंबहुना त्या ठिकाणी भविष्यात अशी प्रोव्हिजन त्याच्यामध्ये होऊ शकते की अशा प्रकारचे प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसचे पेमेंट्स किंवा त्यांचं रेम्युनरेशन देण्यासाठी CSR सारखा जो पार्ट आहे की तो त्या ठिकाणी इंडस्ट्रीला वापरण्याची परवानगी ही दिली जाऊ शकते. कारण त्यांच्याकडे CSRमध्ये जो एज्युकेशन कॉम्पोनंट आहे त्या कॉम्पोनंटच्या अंतर्गत की त्यांना अशा प्रकारच्या एक्सपर्टीज नियुक्त करून त्यांना हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी त्यांना प्रमोट करण्याच्या हेतूनं अशा प्रकारचा महत्त्वाचा बदल भविष्यात त्या ठिकाणी होऊ शकतो. दिस इज द कॅटेगरी ए. सेकंड कॅटेगरी जी आहे ती म्हणजे प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसची कॅटेगरी बी की ज्यामध्ये प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस फंडेड बाय हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट फ्रॉम देअर ओन रिसोर्सेस. याच्यामध्ये जे हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट किंवा कॉलेज प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसची नियुक्ती करणार आहे ते कॉलेज किंवा ते हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट फुल टाईम किंवा पार्ट टाईम अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसची नियुक्ती करू शकते. त्यांचं जे रेम्युनरेशन आहे हे त्या ठिकाणी कन्सोलेटेड अमाऊंट ही त्या ठिकाणी असू शकते आणि ती अमाऊंट त्या ठिकाणी म्युच्युअली डिसाईड केली जाईल. म्हणजे प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणून येणारी एक्सपर्ट व्यक्ती आणि ते हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं मॅनेजमेंट यांच्यामध्ये त्या ठिकाणी डिस्कशन होऊन जी अमाऊंट त्या ठिकाणी कन्सोलिडेटेड अमाऊंट ही त्या ठिकाणी ठरेल ते त्यांचं रेम्युनरेशन असेल. मात्र हे रेम्युनरेशन स्वतः हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटनी देणं हे अपेक्षित आहे. अर्थात हे रेम्युनरेशन किती असावं याबाबत कुठल्याही प्रकारच्या गाईडलाईन्स किंवा सूचना या युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशननी दिलेल्या नाहीत. या दोघांच्या सहमतीने जी अमाऊंट ठरेल ती अमाऊंट त्या ठिकाणी ते पे केली जाणार आहे. म्हणजे हे त्या ठिकाणी एकीकडे फ्रीडम आहे आणि दुसरीकडे त्या ठिकाणी फायनान्शियल बर्डन देखील या कॅटेगरी बी मध्ये हे आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. कॅटेगरी सी मध्ये जर आपण पाहिलं तर ही तिसरी कॅटेगरी आहे प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस ऑन ऑनररी बेसिस. म्हणजे हा एक तिसरा प्रकार याच्यामध्ये इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे, सजेस्ट करण्यात आलेला आहे की ज्यामध्ये ऑनररी बेसिसवरती त्या ठिकाणी प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसची नियुक्ती ही केली जाऊ शकते. द हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट मे डिसाइड ऑन द अमाऊंट ऑफ ऑनरेरियम टू बी पेड टू द प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस इन धिस कॅटेगरी फ्रॉम देअर ओन रिसोर्सेस. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही फुल टाईम किंवा पार्ट टाईम प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस नेमू शकता. त्याचबरोबर आपल्याला ऑनररी प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस देखील नेमता येतील आणि त्यांचा जो ऑनरेरियम असेल की तो देखील कॉलेजनी किंवा हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशननी स्वतःच्या फंड्समधून हे त्या ठिकाणी पे करणं अपेक्षित आहे की जो काही त्या ठिकाणी रेट ठरेल की त्या रेटप्रमाणे त्यांचं पेमेंट्स हे त्या ठिकाणी केली जाणार आहे. तर अशा 3 वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरीज की या ठिकाणी या प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिससाठी या करण्यात आलेल्या आहेत. तर यामधला आणखीन एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्रोसिजर फॉर सिलेक्टिंग प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस की यांची सिलेक्शन प्रोसेस कशी असेल, त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी कशी केली जाणार आहे, हा एक त्या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे. या अनुषंगाने 3 महत्त्वाच्या बाबी त्याच्यामध्ये या गाईडलाईनमध्ये देण्यात आलेल्या आहेत.
एक म्हणजे त्या ठिकाणी ज्या हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशनला प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसची नियुक्ती करावयाची आहे ते युनिव्हर्सिटी, हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट किंवा कॉलेज की त्या ठिकाणी अशा प्रकारची ॲडव्हर्टाइजमेंट देऊन की त्या ठिकाणी ॲप्लिकेशन इन्व्हाइट करू शकते. त्याला ऑप्शन 1 दिलेला आहे, इन्व्हिटेशन ऑफ ॲप्लिकेशन्स फ्रॉम दी एक्सपर्ट. तो वाइस चांसलर किंवा डायरेक्टर किंवा प्रिन्सिपल ऑफ दॅट हायर एज्युकेशन कॉलेज और इन्स्टिट्यूट मे इन्व्हाइट नॉमिनेशन फ्रॉम द इमिनेंट एक्सपर्ट्स फॉर प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस. याच्यासाठी ते एक्सपर्ट करून ॲप्लिकेशन्स मागू शकतात. दिस इज द फर्स्ट ऑप्शन. सेकंड ऑप्शन जो याच्यामध्ये आपल्याला दिसतोय तो म्हणजे सेल्फ नॉमिनेशन, की एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीला जर असं वाटत असेल की मी या हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये, कॉलेजमध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये या क्षेत्रामध्ये, या विभागामध्ये, या प्रोग्रामकरिता किंवा या कोर्सकरिता मी त्या ठिकाणी काम करू इच्छितोय, तर त्या ठिकाणी सेल्फ नॉमिनेशनचा देखील ऑप्शन याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. म्हणजे एखादी तज्ज्ञ व्यक्ती की जी त्या ठिकाणी या प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसच्या एलिजिबिलिटी नॉर्ममध्ये बसते आहे, अशी एखादी तज्ज्ञ व्यक्ती एखाद्या कॉलेजला स्वतःहून त्या ठिकाणी स्वतःचं नाव सुचवू शकते किंवा त्या ठिकाणी इन्व्हिटेशन ऑफ ॲप्लिकेशन थ्रू देखील त्यांना बोलवलं जाऊ शकतं. आणि अशा प्रकारचं त्या ठिकाणी सेल्फ नॉमिनेशन हे विथ डिटेल्ड बायोडाटा आणि ब्रीफ राईटअप जे त्यांचं असेल की ते नेमकं काय कॉन्ट्रीब्युशन तिथे करू शकतात या तपशिलासह ते ॲप्लिकेशन तिकडे पाठवू शकतात. अशा प्रकारचे की त्या ठिकाणी 2 ऑप्शन्स याच्यामध्ये ठेवण्यात आलेले आहेत. म्हणजे त्या ठिकाणी बाय इन्व्हिटेशन अँड सेल्फ नॉमिनेशन हे दोन्ही पर्याय त्या ठिकाणी प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिससाठी उपलब्ध असतील. यांच्या सिलेक्शनची जी कमिटी आहे, सिलेक्शन कमिटीमध्ये प्रामुख्याने 3 त्या ठिकाणी मेंबर्स असतील. 2 सिनियर प्रोफेसर्स अँड 1 इमिनंट एक्सटर्नल मेंबर, असे 3 लोकांची त्या ठिकाणी कमिटी असेल. हे 3 लोकांच्या कमिटीद्वारे त्यांचं त्या ठिकाणी ॲप्लिकेशनचं असेसमेंट केलं जाईल, त्यांचा इंटरव्ह्यूची घेतला जाईल आणि त्या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन किंवा रेकमेंडेशन हे केलं जाईल. बेस्ड ऑन द रेकमेंडेशन ऑफ दिस कमिटी, द अकॅडमिक काउन्सिल ऑफ दॅट युनिव्हर्सिटी ऑर ऑटोनॉमस कॉलेज and the executive council or management council or governing body of that particular higher education institute or statutory body of the higher education institute will decide on the engagement. ते त्या ठिकाणी सिलेक्शन कमिटी रेकमेंडेशन करेल. त्या बेसिसवरती अकॅडमिक काउन्सिल किंवा त्या ठिकाणी एक्झिक्युटिव्ह काउन्सिल ऑर मॅनेजमेंट काउन्सिल किंवा ऑटोनॉमस कॉलेज असेल तर गव्हर्निंग बॉडी किंवा संबंधित स्टॅट्युटरी बॉडी जी काही त्या संबंधित हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटची असेल की ती त्या ठिकाणी त्याच्यावरती निर्णय घेईल आणि त्यांची नेमणूक करावयाची किंवा नाही, त्यांना त्या ठिकाणी द्यावयाचं रेम्युनरेशन किंवा त्यांचे जे काही त्या ठिकाणी कॉम्पन्सेशन असेल की याच्यावरती निर्णय घेईल आणि त्यांची नियुक्ती ही केली जाईल. इनिशियली ही नियुक्ती 1 वर्षाची असू शकते आणि ती जास्तीत जास्त टेन्युअर हा 3 वर्षाचा असू शकतो. प्लस त्या ठिकाणी स्पेशल रिक्वायरमेंट असेल तर 1 वर्षाचं एक्सटेन्शन त्यांना त्या ठिकाणी मिळू शकतं. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसची नियुक्ती ही 4 वर्षापेक्षा अधिक काळ ही त्या ठिकाणी असणार नाही. तर एकंदरीत त्या ठिकाणी या देशातील हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये की जे काही महत्त्वाचे बदल त्या ठिकाणी होत आहेत की त्यामधला एक अत्यंत चांगल्या प्रकारचा बदल म्हणून आपण याचा विचार करायला त्या ठिकाणी हरकत नाही. कारण आजपर्यंत त्या ठिकाणी आपण पाहत होतो की थेअरी आणि प्रॅक्टिस, क्लासरूममध्ये शिकवले जाणारं त्या ठिकाणी अभ्यासक्रम आणि प्रत्यक्षात इंडस्ट्रीला किंवा फील्डमध्ये करावं लागणारं काम याच्यामध्ये जो काही मोठी तफावत होती, मोठा जो गॅप होता की हा गॅप ब्रिज करण्यासाठी आणि त्या स्टुडंटला रिअल वर्क एक्सपिरियन्स देण्याकरिता की अशा प्रकारचे प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसच्या पोस्ट किंवा अशा प्रकारचे तज्ज्ञ निश्चितच त्या ठिकाणी उपयुक्त ठरतील. त्यांच्या नॉलेजचा बेनिफिट हा त्या ठिकाणी स्टुडंटला होईल. इन्स्टिट्यूशनला जॉईंट कोलॅबरेशनसाठी, जॉईंट रिसर्च वर्ककरिता, कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याकरिता एक त्या ठिकाणी दुवा म्हणून की आपण या प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिसचा उपयोग त्या ठिकाणी करू शकतो. मात्र भविष्यात त्या ठिकाणी अशा प्रकारच्या पोस्टचा समावेश जर त्या ठिकाणी एक्झिस्टिंग सँक्शन स्टाफमध्ये किंवा टीचिंग स्टाफमध्ये जर केला गेला तर त्याचा विपरीत परिणाम हा निश्चितपणे एक्झिस्टिंग टीचिंग स्टाफच्या नंबरवरती त्या ठिकाणी होऊ शकतो. परंतु सध्याची जी काही पॉलिसी किंवा गाईडलाईन जर आपण त्या ठिकाणी पाहिली तर या पोस्ट सँक्शन पोस्टच्या
बाहेर आहेत, म्हणजे त्या ठिकाणी एक्सक्लुझिव्ह आहेत, त्या इन्क्लुझिव्ह नाहीत. आणि त्यामुळे त्या ठिकाणी सध्या अशा प्रकारची कुठलीही भीती ही त्या ठिकाणी टीचिंग कम्युनिटीमध्ये बाळगण्याचं काही कारण नाही. परंतु भविष्यात नेमके काय बदल होऊ शकतील हे त्या ठिकाणी भविष्यच ठरवू शकेल. मात्र निश्चितपणे अशा प्रकारचे तज्ज्ञ प्रोफेसर जर त्या ठिकाणी या अकॅडमिक इन्स्टिट्यूशनमध्ये आले तर इंडस्ट्री अकॅडमिया कोलॅबरेशन जे आहे ते स्ट्रेंथन होऊ शकेल. आणि जी काही त्या ठिकाणी इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट आहे ह्युमन रिसोर्सची, ती जी रिक्वायरमेंट आहे की त्या प्रमाणे की या अकॅडमिक इन्स्टिट्यूशनमधले कोर्सेस प्रोग्राम्स याच्यामध्ये काही बदल त्या ठिकाणी होऊ शकतील, त्याप्रमाणे त्या ठिकाणी रिव्हिजन होऊ शकेल, मॉडिफिकेशन होऊ शकतील. आणि त्याचा निश्चितपणे उपयोग हा भविष्यात ही त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट वाढण्याकरिता, सेल्फ एम्प्लॉयमेंट वाढण्याकरिता यासाठी त्याचा निश्चितपणे उपयोग होईल असं वाटतं. अर्थात प्रत्यक्षात ही योजना कोणत्या पद्धतीने त्या ठिकाणी हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स त्या ठिकाणी एक्झिक्यूट करणार आहेत त्यावरती या योजनेचं यश आणि अपयश हे त्या ठिकाणी अवलंबून असणार आहे. मला वाटतं की या व्हिडिओच्या माध्यमातून ही साधारणपणे ही पोस्ट काय आहे, याची कशी नेमणूक केली जाणार आहे आणि याचे नेमके ऑब्जेक्टिव्ह काय आहेत या अनुषंगाने आवश्यक असणारी माहिती ही आपल्याला त्या ठिकाणी मिळालेली असेल. धन्यवाद.